मीरा भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा एकदा आमने-सामने आलेत। नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप केलाय। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या छुप्या युतीचा आरोप त्यांनी केला, तर प्रताप सरनाईकांनी देखील मेहता यांच्यावर आरोप करत गर्भित इशारा दिलाय। पाहूयात। आपण आता सरनाईक भाईजानला मतदान केलं तरी तो काँग्रेसला जाईल। बजरंगी भाईजान आहेच ना, मी मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान आहे आणि मीरा भाईंदरला या बजरंगी भाईजान जो आहे ना तो हनुमानाचा भक्त आहे, निसिम भक्त। शेपटीला बरोबर ज्या पद्धतीने लंका दहन केलं, शेपटीला आग लावून मीरा भाईंदरच्या भ्रष्टाचाराची ही लंका आहे ही दहन करणार आहे प्रताप सरनाईक। मीरा भाईंदरमध्ये भाजप शिवसेनेतला विस्तव जात नाहीये। भाजप शिवसेनेची युती फिसकटल्यानंतर नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक आमने सामने आले असून एकमेकांवर आरोपांचे बॉम्बगोळे टाकतात। भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केलाय। मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या छुप्या युतीचा आरोप देखील मेहतांनी केला। एवढंच नव्हे तर मेहतांनी प्रताप सरनाईक यांचा भाईजान असा उल्लेख केलाय। या देशामध्ये नॅशनलाइज पार्टीचे अधिकृत उमेदवारचा फॉर्म मागे कोण घेतो? ही एकमात्र पार्टी आहे ज्यांनी अशा प्रकारचा शिंदे सेनाने पण काही ठिकाणी फॉर्म मागे घेतले आणि काँग्रेसने पण काही ठिकाणी फॉर्म मागे घेतले। ह्याच्याने दिसते की ही छुपी युती त्या लोकांनी केलेली आहे। जनताला मला एवढंच सांगायचं आहे की आपण आता सरनाईक भाईजानला मतदान केलं तरी तो काँग्रेसला जाईल, म्हणून आपण विचार करा, 10 नंतर आपलं मतदान करा। हे स्वार्थासाठी, ह्यांचे विचार कुठलेही नाही, ह्यांचं धर्म कुठलाही नाही, हे फक्त आणि फक्त आपल्याला मतं कशी मिळतील विचारधारावर चालत नाही, अशा लोकांपासून सावधान। नरेंद्र मेहतांनी मात्र प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 22 मध्ये MIMच्या उमेदवाराबरोबर युती त्यांनी केलेली आहे, म्हणून लोक त्यांना मीरा भाईंदरला नरेंद्र मी आता बोलायला लागलेले आहे। ते पहिल्यांदा घडलं, MIM बरोबर तुम्ही युती करता आणि शिवसेना भाजपची जी एकदम पवित्र युती आहे ती नाकारता। बजरंगी भाईजान आहेच ना, मी मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान आहे आणि मीरा भाईंदरला या बजरंगी भाईजान जो आहे ना तो हनुमानाचा भक्त आहे, निसिम भक्त। शेपटीला बरोबर ज्या पद्धतीने लंका दहन केलं, शेपटीला आग लावून मीरा भाईंदरच्या भ्रष्टाचाराची ही लंका आहे ही दहन करणार आहे प्रताप सरनाईक। मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती नरेंद्र मेहतांच्या अहंकारामुळे फिसकटल्याचा आरोप सरनाईकांनी केला। त्यामुळे भाजपनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे होती असं मत सरनाईकांनी व्यक्त केलं। मात्र आता 16 तारखेला जनताच त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हणत सरनाईकांनी मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। महायुतीला ते घातक आहे, खरं तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं, परंतु हरकत नाही। आता त्यांच्यावर कारवाई 15 जानेवारीला मीरा भाईंदर मधीलच सर्वसामान्य जनता करेल आणि महायुती ऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर फडकेल आणि अबकी बार 50चा नारा जो आहे तो आमचा पूर्ण करणार। प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहतांच्या वादात काँग्रेसनं उडी घेतली आहे। काँग्रेसचे आमदार मुझफ्फर हुसेन यांनी थेट भाजपवर टीकास्त्र डागलंय। मीरा भाईंदरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप मुझफ्फर हुसेन यांनी केलेला आहे। BJP, सेना आणि अजित पवार हे वेगवेगळे लढत असले तरी त्यांची छुपी युती आहे असं म्हटलं तुम्ही? नाही, ते सगळे एकत्रच आहेत ना राज्यामध्ये। अजित पवार, शिंदे सेना, भाजप हे एकत्रच आहेत आणि यांनी वंचित आघाडीला आणि MIMला स्पॉन्सर केलेलं हे क्लिअर कट आहे। कारण नरेंद्र मेहतांनी BJPवाल्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की आम्ही अजित पवारच्या गटाला 8 जागा सोडली, म्हणजे तिथे भाजपचा उमेदवारच दिला नाही, याचा अर्थ काय? मीरा भाईंदरमध्ये भाजप शिवसेनेची युती व्हावी यासाठी प्रताप सरनाईक कमालीचे सकारात्मक होते। त्यांनी रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली, मात्र नरेंद्र मेहतांमुळे युती न झाल्याचं त्यांनी वारंवार बोलून दाखवलं। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये भाजप सेनेनं एकमेकांविरोधात दंड ठोपाटलाय। प्रथमेश तावडे, झी 24 तास, मीरा भाईंदर।